आणि फायनली आज तो दिवस आला ज्याची मी खूप दिवसांपासून वाट बघत होते. तर त्यासाठी आम्हाला 6 वाजता निघायचं होतं. सो सगळ्यात पहिले मी उठल्या पार्थसाठी 2 रेसिपीज बनवून घेतल्या. त्याची ती ॲपलची खीर बनवली आणि खिचडी पण बनवून घेतली. देन मी माझं आवरलं आणि आवरल्यानंतर देन मी छान अशी पूजा केली. तर आम्ही कुठे निघालो होतो, फायनली 1.5-2 वर्षांनी मी निघाले होते गोंदावलेला. जय जय राम जय जय राम जय थे तेथे राम जय राम जय जय राम जय थे तेथे राम जय राम जय जय राम ठाई आहे राम जय राम जय जय राम. ते म्हणतात ना, इच्छा तेथे मार्ग. माझ्यासोबत पण असंच काहीसं झालं. ॲक्च्युली सकाळीसुद्धा माझी उठण्याची इच्छा नव्हती. असं वाटलं की आता कॅन्सल करावं, बट नाही, माझी इच्छा होती. जणू काही देवानेच माझी इच्छा पूर्ण केली. तर फायनली आम्ही निघालो आणि आम्ही जाता जाता सासवडला अस्मिताला ब्रेकफास्ट केला. नंतर पार्थलाही चारलं होतं मी गाडीत लगेचच. त्यानंतर तो झोपून गेला आणि लवकर पोचलो आम्ही. तसं जास्त काही गर्दी पण नव्हती आणि पौर्णिमेला जास्त गर्दी असते ॲक्च्युली गोंदावलेला. मंदिरात पण आम्ही वेळेवर पोचलो. आम्हाला आरती भेटली आणि त्याच्यानंतर प्रसाद असतो तोही भेटला. कोणाकोणाला गोंदावल्याचा लापशीचा प्रसाद आवडतो मला कमेंटमध्ये सांग, कारण मला तर प्रचंड आवडतो. आणि नंतर आम्ही घरी आलो. दॅट्स इट. एवढंच होतं आजच्यासाठी.